आज मी बनवत आहे चुलीवरती चिकन. चूल असं मस्तपैकी पेटवलेली आहे आणि भांड्याला काळ जास्त होऊ नये म्हणून मी राखेनं साईडनं साफ करून घेतलेलं आहे. मी राख लावून घेतलेली आहे. पातेल्यामध्ये तेल टाकलं व्यवस्थित मस्तपैकी असं चमचमीत चिकन बनवण्यासाठी. तुम्हाला जसं तेल आवडते त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी थोडं एक्स्ट्रा टाकलेलं आहे तेल, कारण चुलीवरचं जेवण सगळ्यांना खूप आजकाल आवडायला लागलेलं आहे. सगळ्यात अगोदर मी तेजपत्ता टाकला, बारीक चिरलेला कांदा टाकला, तो व्यवस्थित असा आपण परतून घ्यायचा आहे. मग मी टमॅटो मोठा मोठा चिरलेला, कारण चिकन मध्ये टाकलं तर तो शिजून जातो. तो हा टमॅटोसुद्धा मी त्यामध्ये टाकलेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यानंतर आपले हे मसाले घरगुती लाल तिखट, लाल तिखट आणि मीठ, गरम मसाला वगैरे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. इकडं बघू शकता चूलसुद्धा अशी मस्त आग जाळत आहे आणि हे चिकन आता टाकायचं सगळं व्यवस्थित कांदा वगैरे भाजल्यानंतर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट बनवू शकता. कोणाला जास्त तिखट आवडतं त्यांनी जास्त तिखट टाकू शकता आणि कुणाला कमी तिखट आवडते त्यांनी कमीसुद्धा टाकू शकता. ज्यांना तिखट जास्त खायचं आहे, कारण चिकन वगैरे मटण जास्त तिखटच छान लागतं आहे. आणि इकडे मस्तपैकी असं चिकन तयार झालेलं आहे सुक्कं मस्तपैकी. बघू शकता चुलीवरच्या जेवणाची टेस्टच वेगळी असते. आणि आमची पिऊसुद्धा होती तिकडे चिकन बनवण्यासाठी, मध्ये मध्ये येत